टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमेरिकेद्वारा 25% टॅरिफ ज्वेलरी इंडस्ट्री भारताच्या ज्वेलरी इंडस्ट्रीवर लावल्यानंतर याचा जो प्रभाव भारतीय ज्वेलरी इंडस्ट्रीला पडणार आहे तो तर खूप त्रासदायक आहेच, परंतु मला असं वाटतं जितका त्रास भारताला पडेल त्याच्यापेक्षा जास्त त्रास अमेरिकेला पडू शकतो। कारण जवळजवळ एका वर्षात 9 बिलियन व्यापार भारताचा यूएस सोबत व्हायचा आणि हा इफेक्ट नक्कीच होईल। 10% वरून 25% टॅरिफ याच्यामुळे नक्कीच एक कुठे ना कुठे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये बेरोजगारी अर्थात जे आर्टिझन्स आहेत त्यांच्यावर कामाचं एक संकट येऊ शकतं मला असं वाटतं। हेही तेवढंच खरं आहे की भारत सरकार खूप मजबूत सरकार आहे, नक्कीच याचा तोड निघेल अशी अपेक्षा आहे। मला आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर तसेच आमचे कॉमर्स मिनिस्टर तसंच विदेश मंत्रालयावर खूप जास्त भरोसा आहे की हा लवकरात लवकर हा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होईल। महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे मी सांगितलं की यूएसला भारतापेक्षा जास्त त्रास होऊ शकतो, कारण भारताकडे अजून भरपूर एफटीए ऑलरेडी झालेले आहे। आता तुम्ही बघितलं असेल की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी युरोपियन युनियन सोबत आत्ताच एक करार करून आलेले आहेत, तसंच यूएई आणि जपान सारख्या भरपूर देशांसोबत आपले पहिले एफटीए आहे। त्याच्यामुळे खूप जास्त प्रभाव भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतीय ज्वेलरी इंडस्ट्री न पडता अमेरिकेला पडेल असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।